jungle. अध्यक्ष महोदय, राज्य सरकारने अत्यंत चांगल्या पद्धतीने आदरणीय अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने महाराष्ट्रातल्या पीडित असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना जाहीर केली। अध्यक्ष महोदय, खरं तर हिंदीमध्ये म्हण आहे, देर आहे दुरुस्त आहे। ही राज्य शासनाची शेतकऱ्यांची कर्जमाफीची योजना विधानसभेची निवडणूक झाल्या व्हायला हवी होती, अशी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची, सर्वसामान्य लोकांची आणि आमची एक महाराष्ट्रातला लोकप्रतिनिधी म्हणून अपेक्षा होती। अध्यक्ष महोदय, जवळजवळ 1.5 वर्षाचा कालावधी झाला। 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जागतिक बाजारपेठे, अनैतिक पाऊस असेल, वातावरण असेल आणि अनेक गोष्टी कारणीभूत असतील, त्यामुळे आज शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव असेल किंवा शेतकऱ्यांच्या या ठिकाणी जे काही त्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जाचा जो काही बोजा त्यांच्यावर आहे त्यातनं शेतकरी जवळजवळ 1.5 वर्ष हा दुर्दैवाने ही गोष्ट सहन करत गेला। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदय ही घोषणा जाहीर करत असताना त्यांचा जोश होता, उत्साह होता, चांगली गोष्ट आहे। परंतु वारंवार त्यांनी एका गोष्टीचा उल्लेख केला की ही योजना 30 सप्टेंबर 2025 पर्यंत हा कट ऑफ असेल आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत असणारे जे 2 लाखापर्यंत जे शेतकरी असतील त्यांची कर्ज माफी केली जाईल आणि जे नियमित परतफेड करणारे जे शेतकरी आहेत कर्जाची, अशा लोकांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाईल। अध्यक्ष महोदय, मला हा प्रश्न आहे की 30 सप्टेंबर 2025 ही काय तारीख आणि मुहूर्त कुणी काढून दिलेला होता का? 30 सप्टेंबर होऊन 2025चा जवळजवळ 6-7 महिने झालेले आहेत। मग 30 सप्टेंबर नंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी शेती केली नाही का?